खरातनं सावकारी व्यवसायात देखील मोठं जाळं निर्माण केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सावकारी व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालवत असल्याची माहिती मिळाली आहे। पैसे परत करण्यासाठी विलंब झाल्यास तो दबाव टाकायचा। सावकारी व्यवसायामध्ये काही मोठे राजकारणी आणि अधिकारी वर्गाचा देखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी खरातकडे दिल्याची माहिती समोर येते आहे। तर भोंदू खरातचे आणखी काही धक्कादायक कारनामे समोर आले आहेत। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवालाचा वापर करत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर आली असून खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची देखील माहिती मिळाली आहे। भोंदू बाबा अशोक खरातचा नवा कारनामा समोर आलाय। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवालाचा वापर करत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्यासाठी त्याला मदत करत होते। त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। या प्रकरणी एसआयटीच्या हाती सबळ पुरावे लागल्याचीही माहिती आहे। तर खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणखी 2 गुन्हे दाखल झालेत। आतापर्यंत भोंदू खरातवरती 10 गुन्हे दाखल झालेत। महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। भोंदू बाबा अशोक खरात विरोधात काल रात्री उशिरा आणखी 2 गुन्हे दाखल झालेत। एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे, तर एका व्यक्तीनं फसवणूक प्रकरणी भोंदू विरोधात तक्रार दिली आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पहिलं प्रकरण व्यावसायिक प्रगतीसाठी लाखो रुपयांना अंगठ्या विकून गंडवल्याचा आरोप आहे। दुसऱ्या प्रकरणात एका विवाहितेचा तिच्या पतीसोबत वाद झाला होता। यासाठी सल्ला घेण्यासाठी ती भोंदू खरातकडे गेली आणि याच वेळेस लैंगिक अत्याचार केल्याची विवाहितेची तक्रार आहे। अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत। 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे तर 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे दाखल आहेत।